महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। स्वर्गीय आर.जी. कातेसाहेब 2025 चषक स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वात सौख्या 11 विजेता तर कुलस्वामिनी 11 उपविजेता। श्रीमान आर.जी. काते विद्यामंदिर धामणी, पंचक्रोशी धामणी, घेरा पालगड, पोयनार, आयनी, साखरोडी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी माजी विद्यार्थी सेवा संस्था रजिस्ट्रेशन आयोजित स्वर्गीय आर.जी. कातेसाहेब चषक 2025 स्पर्धा 28 डिसेंबर 2025 रोजी बेडेकर कॉलेज ठाणे पश्चिम येथे संपन्न झाली। या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे शहराचे माजी क्रिकेटपटू माननीय श्री भाई तावडे सर आणि सन्माननीय श्री अजय बिरवटकर, चेअरमन श्रीमान आर.जी. काते विद्यामंदिर धामणी पंचक्रोशी हे उपस्थित होते। तसेच स्पर्धेला श्री यशवंतराव कदम, श्री गावण सर, बांद्रे मॅडम, नितीन जाधव, श्री चांदे सर, श्री सुरेश पवार, श्री विनोद गोगावले, श्री सुधीर कदम आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली। या स्पर्धेत संघमालक सुनील कदम यांचा सौख्या 11 विजेता संघ ठरला। उपविजेता संघ कुलस्वामिनी 11 उत्कृष्ट फलंदाज मयूर कदम, उत्कृष्ट गोलंदाज जयवंत चव्हाण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौरभ चव्हाण, मालिकावीर अनिकेत कदम तसेच माजी विद्यार्थिनी विजेता संघ झाशीची राणी संघ, उपविजेता संघ जिजाऊ क्वीन 11, सर्वोत्कृष्ट खेळाडू स्वप्नाली कदम या स्पर्धेचे मानकरी ठरले। स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रिकेट कमिटीचे सदस्य तसेच संस्था पदाधिकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली। स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचे माजी विद्यार्थी सेवा संस्था यांच्या वतीने आभार मानण्यात आले। विजय संपादन केल्यानंतर सुनील कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले की संघांमधील सर्व खेळाडू यांची मेहनत आणि कोच संदीप जाधव यांचे योग्य मार्गदर्शन लाभले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सुदर्शन जाधव सह तृप्ती भोईर, मुंबई।